तर मंडळी हा आपला सेकंड ब्लॉग होतोय, कारण की आता सध्या सायनाथनी अचानक प्लॅन केलाय का बरं चला आपण जाऊ ठाण्याला गणपतीशी दर्शनाला. तर ते सुद्धा एक्सप्लोर करतोय, तुम्हाला सुद्धा बघायला भेटेल माझ्या ब्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा. असं ना आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले व्हिडिओज कसे वाटतात ते नक्कीच कमेंटमध्ये सांगत जा. तर चला आता वेळ न घेता जास्त इंट्रो मोठा करत नाही, कारण की भरपूर वेळ झाली. आता वाजले 4 वाजले संध्याकाळचे. आता सध्या चालले ठाण्याला. तर बघूया आता तिकडे मोठे मोठे मंडळ आहेत, बाप्पाहून मोठे मोठे आहेत, जरा आयडल्स आहेत ते पण तुम्हाला कव्हर अप करतो, तुम्हाला बघायला भेटतील. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मंडळी आता आपण आलोय ठाण्यात. आता तुम्हाला मी सांगितलं होतं तसं इंट्रोडक्शनला का बरं आपण ठाण्यातले पूर्ण गणपती एक्सप्लोर करणार आहे. तुम्हाला माहिती पण पडेल का आपल्या ठाण्यात सुद्धा मंडळ आहेत भरपूर. तर आपल्या जोडीला आता साई आहे. साईनं तुला काय सांगत आहे? जसे आपले मुंबईला लोक जातात बघायला गणपती वगैरे, तसेच आपल्या ठाण्यात सुद्धा भरपूर मोठे मोठे मूर्ती आहेत आणि आताचे त्याचे डेकोरेशन पण पाहायला मिळते. तर बघा तुम्ही ब्लॉगमध्ये आपल्या असेच कंटिन्यू राहा. आता साईनाथ तर आहेच आपल्या जोडीला. आपण जास्त वेळ न घेता आज शेवटचा दिवस आहे, थोडासा टाइम भेटला, वेळ भेटला, त्यातच आपण ब्लॉग काढतोय. बघूया जेवढे गणपती होतील तेवढे करूया ना, तुम्हाला पण बघायला भेटतीलच. लोक गणपती बघायला आपला मुंबईला वगैरे जातात. मी सुद्धा जाऊन आलो, पण आपल्या ठाण्याचं पण थोडा एक्सप्लोर करायचं आहे, लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे. त्याचसाठी मी आजचा ब्लॉग काढण्याचं कारण हेच आहे. तर चला तुम्ही ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा. भेटू आपण पुढे. आले काजूवाडीला. आपल्या ठाण्यात लोकेशन आहे काजूवाडी आणि हा एक काजूवाडीचा राजा. तर आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बघू शकता मस्त असं डेकोरेशन केलंय. पेशवा मॉडेल दाखवलेला आहे हा. तर मित्रांनो आपल्या जोडीला आहे आता छोटे छोटे मंडळी. तर मंडळी कशा, त्यात आपले सबस्क्रायबर सुद्धा आहेत आणि आपले व्हिडिओ सुद्धा बघतात. तर मंडळी आपल्या डेकोरेशनचं नाव काय आहे? पेशवा पॅलेस. तर चला बाप्पा आता पुढच्या वर्षी येतीलच लवकर. गणपती बाप्पा मंगल मोरया. विजय गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. तर चला मंडळी बाय बाय, भेटूया आपण नंतर. आलो ठाण्याला. पाचपागाडी ना साईना, पाचपागाडी ना, ठाण्याचा महाराजा, ठाण्याचा राजा. सॉरी, बघू शकता मंडप वगैरे भारी केलं एकदम. बघूया जाऊया आता आत्मा. आता आपण आलोय किसन नगर मध्ये, किसन नगर नंबर 2 मध्ये. तर काय मंडळाचं नाव काय आहे इकडं? जनजागृती मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव किसन नगर नंबर 2 वाघले स्टेट ठाणे. तर इकडं केदारनाथचा देखावा केलाय आणि 12 ज्योतिर्लिंग दाखवले. ते बघा बॅनर सुद्धा लावलाय. हे बघा तुम्ही समोर बघू शकता, जबरदस्त असं डेकोरेशन केलंय. तर चला आज जाऊया आपण, बघूया.
आवाज भरपूर येतोय तर आपला थोडा आवाज तुमच्यावर पोहोचणार नाही, पण तरी सध्या आपण काय किसननगरला जाऊ आपण. किसननगरला जाऊ. 3 नंबर तिकडे होता आणि हा माहिती नाही काय, पण इच्छापूर्ती काय खाण्याच्या इच्छापूर्ती. आपल्या इकडे तुम्हाला एक वैशिष्ट्य असं आहे का, इथं डिगे साहेबांचा आपला पूर्ण आनंद आश्रमाचा देखावा दाखवलाय. खूपच सुंदर आहे. तर आम्ही बाहेरूनच बघून एवढा खुश झालोय. पण आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये. कंटिन्यू करा. आता आपण आहोत किसननगरमध्ये. भरपूर मंडळ आहेत इकडं. आता सध्या आपला इकडे मला बघू शकतो तुम्ही राजा किशननगरचा साई श्रद्धा मित्र मंडळ. आणि ही जी बाप्पाची उंची आहे ती आपल्या लालबागच्या राजाची उंची आहे त्याचबरोबरची आहे. भरपूर उंची आहे गणपती बाप्पाची. तर चला बघूया आपण पुढे. मंडळी आता आपण आलोय किसननगर नंबर 3 मध्ये. तर सायनाथ तुम्हाला सांगेल. सायनाथ, या मंडळाचा सुवर्ण महोत्सव आहे यावर्षी. म्हणजे 50 वर्ष पूर्ण झालं या मंडळाला. हां, तुम्ही बघू शकता सुंदर असं डेकोरेशन आहे. आता बघूया आत काय केलं आहे ते. चला. जय बजरंग बाल मित्र मंडळ. भरपूर मोठा डेकोरेशन आहे. बाबा मंडप जाम मोठा आहे. मंडळी आता आहोत आपण किसननगरमध्ये.
व्हिडिओमध्ये भरपूर इकडे मित्रमंडळ आहेत, भरपूर मूर्त्या आहेत, उंच मूर्त्या आहेत. इकडे आपण आता आहोत जय बजरंग बाल मित्रमंडळ वाघलेचा राजा. बघूया आपण. आपण आहोत श्रीनगरमध्ये, किसन नगरच्या थोडं पुढे. आणि इकडे काय नाव आहे? वाघल्याचा विघ्नहर्ता. वाघलेचा विघ्नहर्ता. तर चला बघूया आपण. आपण आलो वाघले स्टेटला. वाघले स्टेटला नेहरू नगरचा राजा. मंडळी, आता आपण जे मूर्त्यांचे दर्शन करतोय ना बाप्पाचे, खरंच असं वाटतच नाही आपण ठाण्याला, असं वाटते का मुंबईला जायले हो. खरंच ते दिवशी फिरलो ना मुंबईला, जास्त नाही 4-5 गणपती गेलं, पण आपले ठाणे नावरा मंडळांना आवडा मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत ना, खरंच जाम भारी भारी मूर्त्या आहेत. तुम्ही बघू शकता ना केवढी हाईट आहे मूर्ती इकडे बघा. नाही करता 25-30 फुटाच्या मूर्त्या आहेत त्या. बऱ्याच मोठ्या आहेत एकदम. चला जास्त वेळ न घेता आता जाऊया दुसऱ्या गणपतीचं दर्शन करूया. आता वेळ झाली आहे भरपूर, आता घरी सुद्धा जायचं, पाहुणे चालू आहेत. तर चला भेटूया आपण पुढे. आता आलो किसन नगर नंबर 1 मध्ये. वाघले स्टेट याच एरियामध्येच आहे. आणि जो मेन बाप्पा म्हणजे आपला मुंबईचा कसा लालबागचा राजा, तसा आपल्या ठाण्याचा महाराजा. बघूया भरपूर मोठी मूर्ती आहे ना, भरपूर आणि डेकोरेशन जो लायटिंग वगैरे केलं